नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो। शिंदे गटाला मोठा जबर धक्का, ठाकरेंच्या सेनेकडून जोरदार पलटवार। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच राजकीय बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे पोलिसांनी शनिवारी अटक केली असून एका भंगार व्यावसायिकाकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पैसे न दिल्याने मारहाण व दुकानाची तोडफोड केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे। आता नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया। या घटनेनंतर 15 जुलै रोजी रात्री तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी त्वरित कारवाई करत शनिवारी मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना अटक करण्यात आली, पण इतर फरार आरोपींचा शोध अजूनही घेण्यात येत आहे। आरोपी सरिता सरवदे यांच्यावर यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। 2018 मध्ये त्यांच्याकडे शिंदे सेनेचे पदही होते। सद्यस्थितीत पोलिसांमार्फत तडीपारची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते। पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिली घटना नाही। गेल्या जून महिन्यात उद्धव सेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश कोटीवाले यांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात तक्रार केली होती। याचा राग मनात धरून कोटीवाले यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणातही पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आज पुन्हा एका भंगारवाल्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांचा थेट शिंदे सेनेशी संबंध असल्यामुळे शिंदे गटाला देखील हा मोठा झटकाच मानला जातोय। अलीकडे मात्र राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जोरदार सुरू आहे। आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजित दीपके यांनी संसदावर मोर्चा काढला होता। आंदोलक संसद भवनाच्या जवळ पोहोचले आहेत, मात्र पोलिसांकडून या आंदोलनाला विरोध केला जात आहे। पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या आंदोलनावरून केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदीवर जोरदार टीका केली आहे। सुषमा अंधारे यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर बोलताना म्हटले की दिल्लीतील आंदोलनाची बातमी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे। आंदोलकांना प्रश्न चर्चेतून सोडवता आला असता, पण प्रश्न चर्चेच्या पातळीवर सोडवण्याऐवजी सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे उचलले गेले त्यातून आंदोलक मोडून काढण्यावर जास्त भर दिल्याचे दिसत आहे। पांढऱ्या चादरी घेऊन सोनम वांगचुक यांना हटवण्याचा प्रयत्न झालाय। आपल्याकडे पांढऱ्या चादरी कधी वापरल्या जातात? शेवटच्या क्षणी लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे का? असा जोरदार तोफ सुषमा अंधारेंनी मोदी सरकारवर टाकलाय। आज सुद्धा पाण्याचे फवारे, लाठीचार्जसाठी सरकार सज्ज आहे। जे लोक पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे असे म्हणतात ते आपल्याच देशातील नागरिकांची चर्चा करायला घाबरतात का? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही नंतरची गोष्ट, पण तुम्ही चर्चा करायला घाबरतात का? याचा अर्थ विश्वगुरूंना जुरळांना घाबरतात। हे फार चिंताजनक आहे। देशात लोकशाही संपलेली आहे आणि या सर्व प्रश्नांतूनच सुषमा अंधारे यांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। मित्रांनो, भारताच्या लायक खरंच भाजप आता राहिलंय का? प्रत्येक गद्दार आमदार आणि खासदार केवळ आणि केवळ भाजपातच जातात, तर खरोखर भारतात लोकशाही टिकून राहील का? यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।